नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण आपलं SYBA जनरल जॉग्राफी जनरल कार्टोग्राफी या विषयाचं जे सिलेबस होतं त्या सिलेबसविषयी आपण डिस्कशन केलं की आपल्याला या सिलेबसमध्ये काय काय शिकायचं असेल। त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आपलं आपण शिकणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी की कार्टोग्राफी म्हणजे काय आणि त्या नकाशाशास्त्राचा परिचय आपल्याला थोडक्यात करून घ्यायचा आहे। म्हणजे इंट्रोडक्शन टू कार्टोग्राफी अँड मॅप याचा विचार आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा असेल। आता मागच्या पिरियडला आपण बघितलं की नकाशा जो असतो तो भूगोलशास्त्राचा आत्मा असतो। भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला विविध सांख्यिकीय माहितीचा उपयोग करावा लागतो आणि ही जी सांख्यिकीय माहिती असते ही सांख्यिकीय माहिती आपण नकाशाच्या माध्यमातून किंवा नकाशाच्या साहाय्याने त्या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यापासून स्वतंत्र असे नकाशे तयार करून आपण त्या नकाशांच्या साहाय्याने प्रामुख्याने विश्लेषण करत असतो। आता नकाशाशास्त्राचा जर आपण परिचय करून घ्यायचा म्हटला तर नकाशाशास्त्र हे काही आजच निर्माण झालेलं एक भूगोलाची शाखा नाही आहे, तर ती प्राचीन काळापासून नकाशाशास्त्राचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो। अनेक विद्वान जे होते प्राचीन काळामध्ये सुद्धा त्या विद्वानांनी वेगवेगळ्या साधनांचा वापर करून त्या ठिकाणी नकाशे तयार केलेले आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून जगामध्ये ग्रीक असेल, रोमन असेल, अरब असेल किंवा पाश्चिमात्य जे वेगवेगळे देश आहेत या सगळ्या पाश्चिमात्य देशांमध्ये साधारणपणे नकाशाशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात त्या काळात सुद्धा झालेला आपल्याला बघायला मिळतो। साधारणतः नकाशाशास्त्र हा भूगोलाचा आत्मा या ठिकाणी असतो असं देखील आपल्याला सांगता येतं। कारण काय की भूगोलशास्त्राचा क्षेत्रीय अभ्यास जर आपल्याला करायचा असेल आणि त्या क्षेत्रीय अभ्यासातील जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा जर संबंध आपल्याला दर्शवायचा असेल तर याच्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून या नकाशाशास्त्राकडे प्रामुख्याने बघितलं जात असतं। साधारणपणे नकाशा तयार करण्यासाठी नकाशाशास्त्राची ही एक स्वतंत्र अशी नकाशाशास्त्र शाखा म्हणून उदयास आलेली आपल्याला बघायला मिळते। पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे नकाशाशास्त्राचा उपयोग हा पर्यटन असेल त्याच्यासाठी केला गेला किंवा एखाद्या प्रदेशातील प्राकृतिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील, ते सांस्कृतिक घटक जे काही असते ते दाखविण्यासाठी नकाशाशास्त्राचा उपयोग केला गेला। म्हणजेच भूगोलशास्त्रातील ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक त्याच्यानंतर सांस्कृतिक असे जे काही घटक असतात ते घटक अधिक चांगल्या प्रकारे दर्शविण्यासाठी नकाशाचा वापर आपल्याला करता येतो आणि म्हणून नकाशाशास्त्राचा विकास पूर्वीपासून आजपर्यंत आपल्याला झालेला बघायला मिळतो। आणि म्हणूनच आपण या ठिकाणी म्हटलं की नकाशा तयार करण्यासाठी नकाशाशास्त्र ही भूगोलाची एक स्वतंत्र शाखा निर्माण करण्यात आली आणि म्हणून नकाशा हा भूगोलाचा आत्मा असतो असं या ठिकाणी सांगणं चुकीचं ठरणार नाही। मग साधारणपणे या नकाशाशास्त्राचं स्वरूप जर आपण बघितलं तर नकाशाशास्त्राचं स्वरूप आपल्याला गतिमान अशा स्वरूपाचं बघायला मिळतं। कारण काय की प्राचीन काळी जरी या ठिकाणी नकाशाशास्त्राचा फारसा उपयोग झालेला नसला किंवा नकाशाशास्त्रामध्ये अनेक दोष असले किंवा नकाशे तयार करण्याच्या तंत्रामध्ये अनेक चुका होत असल्या तरी सुद्धा जर आजचा आपण कालावधी बघितला तर आजच्या काळामध्ये या नकाशा तयार करण्याच्या तंत्रामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो। कारण काय की पूर्वीच्या काळामध्ये शाई आणि कागद या परंपरागत जी साधनं होती त्या साधनांचा वापर केला जायचा आणि त्या परंपरागत साधनांचा वापर करून मग नकाशा तयार केला जायचा। परंतु कालांतराने ही सगळी परिस्थिती बदलली आणि ही सगळी परिस्थिती बदलल्यानंतर प्रामुख्याने नकाशा म्हणजे भूगोलाचा जसा विकास होऊ लागला त्या भूगोलाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचा देखील विकास या ठिकाणी होऊ लागला। कारण काय की भूगोलाचा अभ्यास करताना भूपृष्ठावरील जी काही विविध माहिती असते त्या माहितीचा उपयोग नकाशामध्ये करून जे दोन घटक वेगवेगळे असतात त्या दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये आपल्याला तुलना करता येते। उदाहरणार्थ समजा एखाद्या प्रदेशातील आपण जर वनस्पती ज्या काय आहेत त्या वनस्पतींचा नकाशा तयार केला, जर एखाद्या प्रदेशामध्ये समजा आपण त्या ठिकाणी असणारे जे काही पर्वतीय भाग असतील, टेकड्या असतील यांचा नकाशा स्वतंत्रपणे आपण तयार केला, म्हणजेच या ठिकाणी जे काही वनस्पती असेल, प्राकृतिक घटक असतील आणि त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या मानवी वसाहती असतील
तर यांचा तुलनात्मक जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला नकाशाशास्त्राचा किंवा नकाशाचा या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. कारण काय की एखाद्या भौगोलिक किंवा प्राकृतिक प्रदेशामध्ये मानवी वस्तीचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे हे सहज आपल्याला नकाशाच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं किंवा नकाशाच्या माध्यमातून आपण बघू शकतो. कारण काय, जर आपण पर्वतीय टेकड्यांच्या प्रदेशामध्ये बघितलं तर पर्वतीय आणि टेकड्यांच्या प्रदेशामध्ये जे काही मानवी वस्त्या आहेत, या मानवी वस्त्यांचं जे काही वितरण असतं ते वितरण असमान किंवा विखुरलेल्या अशा स्वरूपाचे आपल्याला बघायला मिळतं. बघा तुम्ही, आपण जर सातपुड्यामध्ये गेलो तर सातपुड्यामध्ये आपल्याला एक घर एका ठिकाणी असेल तर दुसरं त्याच्यापासून लांब अंतरावर असेल, तिसरं त्याच्यापासून पुन्हा लांब अंतरावर असेल. मग हा परिणाम कशामुळे झाला तर आपल्याला सांगता येतं की पर्वतीय प्रदेशाचा परिणाम त्या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी असणारं जे काही स्थान आहे वस्त्यांचं त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून विखुरित स्वरूपाच्या वस्त्या आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. आणि म्हणून भूगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये नकाशे हे क्षेत्रीय संबंध दाखविण्याचे काम प्रभावीपणे त्या ठिकाणी करतात. म्हणून नकाशा तंत्र हे एक भूगोलातील प्रभावी साधन आहे असे देखील मानले जात असते. साधारणपणे भौगोलिक आणि सांस्कृतिक घटक नकाशांच्या साहाय्याने दाखवून दोन घटकातील सहसंबंध आपल्याला तुलनात्मक दृष्टीने सुद्धा या ठिकाणी अभ्यासता येतात. किंवा पृथ्वीवरील एखाद्या घटकाचे भौगोलिक वितरण जे काही असेल हे वितरण स्पष्टपणे दाखवून त्याचे निष्कर्ष आपल्याला सहज काढता येऊ शकतात. मग हे घटक प्राकृतिक असू शकतात म्हणजे नैसर्गिक असू शकतात किंवा हे घटक त्या ठिकाणी प्रामुख्याने सांस्कृतिक असू शकतात म्हणजे मानव निर्मित सुद्धा घटक असू शकतात. साधारणपणे भौगोलिक घटकांचा जर विचार केला किंवा प्राकृतिक घटक आपण कोणाला म्हणतो तर भौगोलिक किंवा प्राकृतिक घटक म्हणजे जे निसर्ग निर्मित घटक असतात त्या निसर्ग निर्मित घटकांना आपण प्राकृतिक घटक असं म्हणत असतो. म्हणजे जंगल असतील, नद्या असतील, ओढे असतील, समुद्र असेल, पर्वत असतील, हे सगळे निसर्ग निर्मित आहेत आणि यांचा समावेश हा प्राकृतिक घटकांमध्ये आपल्याला करता येतो. सांस्कृतिक घटक म्हणजे काय की जे घटक मानव निर्मित असतात, मानवाने तयार केलेले असतात त्यांना सांस्कृतिक घटक असं आपण म्हणत असतो. म्हणजे उदाहरणार्थ मानवाने तयार केलेल्या वस्त्या, मानवाने तयार केलेले रस्ते, मानवाने तयार केलेले कारखाने किंवा मानव जे जे निर्माण करत असतो स्वतःच्या गरजेसाठी ते सगळं या ठिकाणी सांस्कृतिक घटकांमध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येत असतं. आणि म्हणून पृथ्वीवरील एखाद्या घटकाचे जर आपल्याला भौगोलिक वितरण स्पष्टपणे दाखवून त्याचा निष्कर्ष काढायचा असेल तर आपल्याला नकाशाशास्त्राचा उपयोग या ठिकाणी होऊ शकतो. उदाहरणार्थ आता नैसर्गिक साधन संपदा हा घटक आहे समजा. आता नैसर्गिक साधन संपदा या कोणी निर्माण केल्यात? निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत. मग नैसर्गिक साधन संपदांमध्ये काय येतं तर वन संपदा येते म्हणजे त्याला आपण जंगल संपदा सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर जलसंपदा येते म्हणजे नदी, नाले, तलाव हे सगळे त्याच्यामध्ये येतात. जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी प्रामुख्याने खनिज संपदा येते. खनिज संपदा आपण कोणाला म्हणतो? जी साधन संपदा ही पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असते त्याला आपण खनिज संपदा म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये लोखंड आलं, बॉक्साईड आलं, मॅग्नीज आलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जी खनिज असतील ते आहेत. त्याच्यानंतर पॉवर रिसोर्सेस म्हणून आपण दगडी कोळशाला मानत असतो, खनिज तेलाला मानत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नकाशाच्या साहाय्याने जर वितरण त्याचं बघितलं तर आपल्याला नकाशाच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी समजा लोखंडाच्या खाणी जास्त आहेत, कोणत्या प्रदेशामध्ये लोखंडाच्या खाणी नाहीत किंवा कोणत्या प्रदेशामध्ये लोखंडाच्या खाणी निर्माण होऊ शकतात हे सगळं आपल्याला वितरण हे नकाशामध्ये दाखवता येऊ शकतं. आणि त्याच्यावरून आपण मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निष्कर्ष असतील ते निष्कर्ष त्या ठिकाणी भूगोलाच्या अभ्यासामध्ये काढू शकतो. आणि म्हणूनच नकाशा हे एक महत्त्वाचं साधन असून नकाशाशास्त्राची ओळख ही भूगोलासाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी मानली जात असते. आणि म्हणूनच प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर नकाशाशास्त्राचा उपयोग हा भूगोलाच्या अभ्यासात नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जात होता. विशेषतः पूर्वीच्या काळामध्ये अनेक ग्रीक प्रवासी, त्याच्यानंतर रोमन प्रवासी किंवा चिनी प्रवासी हे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी प्रवास करायचे. मग हे ज्या वेळेस प्रवास करायचे तर ते प्रवास करत असताना एक अशा स्वरूपाचा आराखडा तयार करून घ्यायचे की त्या आराखड्याच्या साहाय्याने म्हणजे नकाशाच्या साहाय्याने हे बरोबर त्यांना हवं त्या ठिकाणी जात होते. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा चीनी प्रवाशांनी व्यवहारामध्ये किंवा व्यापारासाठी या नकाशाचा किंवा नकाशाशास्त्राचा उपयोग करून घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणूनच
जे पारंपरिक स्वरूप त्या काळामध्ये होतं कागद पेन याचं, हे स्वरूप हळूहळू हळूहळू बदलत गेलं. आधुनिक काळ आला. आधुनिक काळामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने विज्ञानामध्ये जी प्रगती केली, तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती केली, त्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नकाशाशास्त्राचा सुद्धा या ठिकाणी विकास झाला. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर नकाशाचं जे काही पारंपरिक स्वरूप होतं तयार करण्याचं ते बदललं आणि नकाशाचं ते पारंपरिक स्वरूप बदलल्यानंतर आधुनिक काळामध्ये नकाशाशास्त्राला एक डिजिटल स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मग डिजिटल स्वरूप प्राप्त झालं म्हणजे काय झालं तर नकाशाला या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लगेच आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण कॉम्प्युटर म्हणजे संगणकाच्या साहाय्याने त्या ठिकाणी नकाशा सहज तयार करू शकतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअरचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो आणि त्या सॉफ्टवेअरचा वापर करून मग आपण नकाशे या ठिकाणी सहज तयार करता येतो. जर आपण या कार्टोग्राफीमध्ये जर बघितलं तर अनेक QRS नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावर नकाशा आपण तयार करू शकतो. किंवा त्या ठिकाणी प्रामुख्याने भारतीय जे काही नकाशाशास्त्र संस्था आहे त्याला आपण SOI असं म्हणत असतो, सर्वे ऑफ इंडिया, ही जी आहे याचं मुख्य ठिकाण देहरादून या ठिकाणी आहे. याच्यामार्फत अनेक प्रकारचे नकाशे डिजिटल फॉर्ममध्ये आपल्याला आज बघायला मिळतात. जर तुम्ही वेबसाईटवर गेलात कुठल्याही गुगलच्या आणि तुम्ही म्हटलं की मला अमुक अमुक अशा प्रकारचा नकाशा पाहिजे तर तो नकाशा सहज तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये म्हणजे कॉम्प्युटर संगणक याच्या साहाय्याने सहज बघता येऊ शकतो. आणि म्हणूनच नकाशाला एक आधुनिक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर नकाशाशास्त्र हे एक डिजिटल शास्त्र म्हणून उदयास आलेलं आहे. आणि म्हणून आपण नकाशाशास्त्र देखील भूगोलशास्त्रासारखंच एक गतिमान शास्त्र आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि म्हणूनच जसजसे कालखंड बदलत गेले वेगवेगळ्या कालखंडामध्ये या नकाशाशास्त्राचा विकास होत गेलेला आपल्याला बघायला मिळत असतो. मग असं जरी असलं की नकाशा हा भूगोलाचा आत्मा असतो किंवा नकाशा हे तंत्र एक प्रभावी साधन म्हणून भूगोलामध्ये वापरलं जात असतं किंवा नकाशा हा महत्त्वाचा घटक म्हणून वितरण दाखवण्यासाठी आपल्याला वापरता येत असतो किंवा तुलनात्मक दृष्टिकोनातून नकाशाशास्त्राचा उपयोग आपल्याला करता येतो. पण असं जरी असलं तरी मग नेमकी नकाशाशास्त्राची व्याख्या काय आहे, डेफिनेशन ऑफ कार्टोग्राफी, आपण नकाशाशास्त्र कोणाला म्हणू शकतो. तर याच्यामध्ये नकाशाशास्त्राची व्याख्या आपल्याला सहज आणि सोपी अशा पद्धतीने सांगता येते. ती म्हणजे की नकाशा, पहिली व्याख्या आपण बघू. नकाशा निर्मितीच्या कलेस नकाशाशास्त्र असे म्हणतात. आता नकाशा निर्मितीच्या कलेस नकाशाशास्त्र असं म्हणतात. कार्टोग्राफी इज द सायन्स ऑफ ऑर आर्ट ऑफ मेकिंग ऑर ड्राविंग द मॅप. म्हणजे जर आपल्याला नकाशा तयार करायचा असेल तर नकाशा तयार करण्यासाठी आपल्याकडे एक प्रकारची काय असली पाहिजे, कला असली पाहिजे. आता बघा साधी गोष्ट आहे, आपण एखादा सपाट कागद घेतला म्हणजे कोरा कागद घेतला, त्या कोऱ्या कागदवर जर आपण सहज अंदाजाने काही आडव्या उभ्या रेषा अशा जर सहज आपण काढल्या तर त्या रेषांना काहीतरी काय मिळतो, आकार मिळतो. आणि हा जो आकार मिळाला हा आकारच आपण काय म्हणत असतो मग की हा कसा तरी कोणता तरी नकाशा तयार झाला, त्याला आपण नकाशा म्हणू. पण त्याला या ठिकाणी आपल्याला नकाशा म्हणता येणार नाही. कारण नकाशा हा कोणाचा तयार केला जातो तर नकाशा हा पृथ्वीचा म्हणजे भूपृष्ठाचाच तयार करता येतो. भूपृष्ठावरील जे काही वेगवेगळे भूप्रदेश असतील, जे देश असतील त्यांचा आपल्याला तयार करता येतो. आणि म्हणून ते कशा पद्धतीचे आहेत, त्याची निर्मिती आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, अशा स्वरूपाची जी काही कला आपल्यामध्ये असेल त्या कलेला आपण नकाशाशास्त्र असं म्हणतो. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं की नकाशा निर्मितीच्या कलेस नकाशाशास्त्र असे म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येते, ती दुसरी व्याख्या म्हणजे काय, नकाशा तयार करण्याच्या अभ्यासाला किंवा सरावाला नकाशाशास्त्र असे म्हणतात. आता बघा, नकाशा तयार करण्याच्या अभ्यासाला किंवा सरावाला नकाशाशास्त्र म्हणतात. जर आपण ही व्याख्या इंग्रजीमध्ये बघितली तर आपल्याला काय सांगता येतं, कार्टोग्राफी इज द स्टडी ऑर प्रॅक्टिस ऑफ मेकिंग मॅप. म्हणजे नकाशा तयार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडेल, अभ्यासाची गरज पडेल. जोपर्यंत आपल्याला त्या पृथ्वीवरील किंवा भूपृष्ठावरील वेगवेगळ्या घटकांविषयी माहिती मिळत नाही
किंवा आपल्याला त्याची माहिती नसते तोपर्यंत आणि त्या माहितीचं अवलोकन करून आपण पुन्हा पुन्हा जोपर्यंत सराव करत नाही किंवा प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला अचूक असा नकाशा तयार करता येणार नाही. आणि म्हणूनच नकाशा तयार करत असताना प्रत्येक व्यक्तीला ज्या प्रदेशाचा, ज्या भागाचा, ज्या ठिकाणाचा, ज्या घटकाचा नकाशा तयार करायचा असतो त्याची संपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं. आणि ते माहिती लक्षात घेऊन मग सराव आपल्याला करावा लागतो आणि सराव केल्यानंतर वेगवेगळ्या वेळी आपण एकच नकाशा तयार केल्यानंतर मग आपल्याला अचूक अशा स्वरूपाचा नकाशा त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो किंवा मिळू शकतो. आता ही जी परिस्थिती होती ही त्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये, कारण त्यावेळेस साधनांची कमतरता होती म्हणून सरावाची गरज पडते. म्हणून नकाशा तयार करण्याच्या अभ्यासाला किंवा सरावाला नकाशाशास्त्र असे म्हणतात. कार्टोग्राफी इज द स्टडी ऑर प्रॅक्टिस ऑफ मेकिंग मॅप्स असं त्या काळामध्ये म्हटलं जात होतं. तिसरी व्याख्या आपल्याला सांगता येते की पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक प्रदेशाच्या नकाशा निर्मितीची कला म्हणजे नकाशाशास्त्र होय. बघा, पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक प्रदेशाच्या किंवा आपण पुढे वाढवू शकतो ही व्याख्या की पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक प्रदेशाच्या किंवा प्रशासकीय प्रदेशाच्या नकाशा निर्मितीची कला म्हणजे नकाशाशास्त्र होय. आता पृथ्वी, आता सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीवर आपण या ठिकाणी खंडांची निर्मिती केली, त्या खंडांबरोबरच त्या खंडांमध्ये वेगवेगळे देश आपण निर्माण केले, त्या देशांमध्ये शहरं आहेत, लहान लहान गावं आहेत. मग हे प्रत्येक गोष्टी ह्या ज्या आहेत यांचा जर आपल्याला नकाशा तयार करायचा असेल किंवा हे सगळे घटक आपण काय म्हणतो, प्रशासकीय सांस्कृतिक घटक याला म्हणतो. कारण या ठिकाणी देश कोणी निर्माण केले, माणसांनी निर्माण केले. प्रामुख्याने खंड कोणी केले निर्माण, आपण केले, हे निसर्गाने निर्माण केले नाही. परंतु भौगोलिक प्रदेश जे काय आहेत ते भौगोलिक प्रदेश आपण प्रामुख्याने हवामानाच्या आधारावर या ठिकाणी अभ्यासत असतो. मग उदाहरणार्थ मोसमी हवामानाचा प्रदेश असेल हा एक भौगोलिक प्रदेश निर्माण झाला. विषुववृत्तीय अरण्याचा प्रदेश असेल हा दुसरा त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला प्रदेश मिळतो. त्याच्यानंतर प्रामुख्याने सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश असेल. म्हणजे हे जे आहेत समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश असेल, ध्रुवीय किंवा टुंड्रा प्रदेश असेल, हे सगळे भौगोलिक प्रदेश निर्माण झालेले आहेत. मग हे जे प्रदेश आहेत या प्रदेशांचा जो नकाशा आपण तयार करू त्याची जी निर्मिती करण्याची कला आपल्याकडे येते आणि त्याच्यावरनं जे रेखाटन तयार होतं त्याला आपण नकाशा किंवा नकाशाशास्त्र असं म्हणू शकतो. म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक, त्याच्यानंतर राजकीय प्रदेश असेल, प्रशासकीय प्रदेश असेल, सांस्कृतिक प्रदेश असेल, अशा प्रदेशाच्या नकाशा निर्मितीची कला म्हणजे नकाशाशास्त्र होय असं आपण त्या ठिकाणी नकाशाशास्त्राची तिसरी व्याख्या या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे बघा, आपण नकाशाशास्त्राच्या प्रमुख 3 व्याख्या या ठिकाणी अभ्यासल्या. पहिली व्याख्या आपण अभ्यासली की नकाशा निर्मितीच्या कलेस नकाशाशास्त्र असे म्हणतात. दुसरी व्याख्या आपण पाहिली नकाशा तयार करण्याच्या अभ्यासाला किंवा सरावाला नकाशाशास्त्र म्हणतात. आणि तिसरी व्याख्या पाहिली पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक प्रदेशाच्या नकाशा निर्मितीची कला म्हणजे नकाशाशास्त्र होय असं आपण त्या ठिकाणी तिसरी व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर या सगळ्या व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला थोडक्यात त्याची अशी व्याख्या करता येते की थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एखाद्या सपाट कागदावर किंवा सपाट पृष्ठभागावर भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांचे रेखांकन करण्याच्या कलेस किंवा तंत्रास नकाशाशास्त्र असं म्हणतात. आता बघा, आता नकाशा तयार करणं हे प्रामुख्याने सगळ्यांना जमतं असं नाही. तर नकाशा तयार करणं ही काय आहे, एक प्रकारची आर्ट आहे, एक कला आहे किंवा एक टेक्निक आहे. म्हणून आपण त्याला शब्द वापरलेला आहे तंत्र. मग सपाट कागदावर, कारण नकाशा आपल्याला कुठेही काढता येणार नाही, तर नकाशा तयार करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे असतो, एक प्रकारचा सपाट कागद पाहिजे असतो ज्याला ड्रॉइंग शीट असं आपण म्हणतो. मग या सपाट कागदावर किंवा सपाट पृष्ठभाग म्हणजे जो कसा आहे सपाट आणि समतल अशा स्वरूपाचा आहे, अशा सपाट कागदावर आपण काय करू, भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांचे रेखांकन
मग भौगोलिक घटक कोणते कोणते आहेत मी तुम्हाला सांगितलं की जे निसर्ग निर्मित घटक असतात त्यांना भौगोलिक घटक म्हणतात आणि सांस्कृतिक घटक आपण कोणाला म्हणतो, जे मानव निर्मित घटक असतात त्यांना आपण प्रामुख्याने सांस्कृतिक घटक म्हणतो. मग असे घटक जे काय असतात हे घटक आपल्याला प्रामुख्याने नकाशामध्ये दाखवता येतात आणि याचं रेखाटन करण्याची जी कला आपल्याकडे असते किंवा जे तंत्रज्ञान असतं ते तंत्रज्ञान म्हणजेच नकाशाशास्त्र आहे असं आपल्याला सांगता येतं. उदाहरणार्थ जर तुम्ही भारताचा नकाशा बघितला तर तुम्हाला भारताच्या नकाशाचे दोन प्रकार या ठिकाणी बघायला मिळते. एक त्या ठिकाणी प्राकृतिक नकाशा असतो ज्याला फिजिकल मॅप म्हणतो. दुसरा जो प्रकार असेल त्याला आपण पॉलिटिकल मॅप म्हणतो किंवा सांस्कृतिक किंवा राजकीय नकाशा म्हणतो. या दोघंही नकाशांचं जर आपण निरीक्षण केलं तर प्राकृतिक किंवा फिजिकल मॅपमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, तर फिजिकल मॅपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल की भारतातील जे भूभाग असतील ते सगळे भूभाग त्या ठिकाणी दाखवलेले असतील. म्हणजे पर्वतीय प्रदेश उत्तरेला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी हिमालय पर्वत दिसेल. तुम्ही जर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे बघितलं तर सह्याद्री पर्वत तुम्हाला दिसेल. आपल्या खानदेशच्या वर जर आपण गेलो तर आपल्याला सातपुडा पर्वत दिसेल किंवा मध्य प्रदेशामध्ये गेलो तर सातपुडा पर्वत दिसेल. नद्या आपल्याला दिसतील, नर्मदा दिसेल, तापी दिसेल, गंगा दिसेल, त्याच्यानंतर गोदावरी दिसेल. म्हणजे या सगळ्या नद्या हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. कोणत्या प्रदेशामध्ये कोणतं अरण्य आहे म्हणजे वन, समजा एखाद्या प्रदेशामध्ये जर बांबूचं वन असेल तर बांबूचं वन आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे घटक आपल्याला प्राकृतिक नकाशामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात. हे सगळे भौगोलिक घटक बघायला मिळतील. आणि दुसरा प्रकार जो सांस्कृतिक नकाशाचा असेल त्या सांस्कृतिक नकाशांमध्ये काय असतील, मग आपले राज्य त्या ठिकाणी दिलेले असतील, राज्याच्या राजधान्या त्या ठिकाणी दिलेल्या असतील. राजधान्यांबरोबर महत्त्वाची जी मोठमोठी शहरं आहेत ती शहरं तुम्हाला बघायला मिळतील. त्या पद्धतीने ते शहरांना जोडणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतील ते रस्ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. मानवाला लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या सोयी सुविधा असतात त्या सोयी सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ दवाखाना असेल तर दवाखाना त्या ठिकाणी असेल, पोलीस स्टेशन असेल तर पोलीस स्टेशन दाखवलेलं असेल. म्हणजे हे घटक नकाशामध्ये दाखवलेले असतात आणि म्हणून भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांचे रेखाटन करण्याच्या कलेस किंवा तंत्राला आपण नकाशाशास्त्र असे म्हणतात. मग अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रमुख नकाशाशास्त्राच्या 4 व्याख्या या ठिकाणी सांगता येतात आणि 4 व्याख्यांपैकी कोणत्या तरी 2 व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या असतील. मग साधारणपणे हे सगळं जरी असलं, नकाशा जरी आपल्याला तयार करता आला असला, नकाशा जरी आपण तयार करत असलो किंवा नकाशा आपण बनवला, पण तरी सुद्धा नकाशाचे आपल्याला अनेक प्रकार या ठिकाणी सांगता येतात. आणि म्हणून पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे नकाशाचे प्रकार कोणते कोणते आहेत. आता नकाशाचे प्रकार बघा, पण सुरुवातीला आपल्याला साधी आणि सोपी नकाशा कोणाला आपण म्हणतो याची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे. मग नकाशा म्हणजे काय, तर नकाशा म्हणजे एखाद्या सपाट अशा भूपृष्ठावर किंवा कागदावर प्रामुख्याने प्रक्षेपण, प्रमाण, सांकेतिक चिन्हे आणि खुणा यांच्या साहाय्याने जे रेखाटन केले जाते किंवा जो आराखडा तयार केला जात असतो त्याला आपण नकाशा असं म्हणत असतो. साधी गोष्ट म्हणजे कागदावर आपण कशाचा वापर करू, प्रोजेक्शन, प्रक्षेपणाचा वापर करू. त्याच्यानंतर त्या कागदावर नकाशा तयार करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, प्रमाण घ्यावं लागेल, योग्य ते प्रमाण. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, प्रोजेक्शन करताना अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांची जाळी आपल्याला घ्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सांकेतिक खुणा असतील त्या घ्यावे लागतील. रंगछटा असतील म्हणजे वेगवेगळ्या रंगांचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागेल. आणि ही जी कला आहे किंवा याच्यापासून आपण जे काही रेखांकन तयार करू किंवा जो आराखडा आपण कागदावर तयार करू त्याला आपण नकाशा असं त्या ठिकाणी म्हणू. आणि म्हणून नकाशाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागतात. मग नकाशाचे वेगवेगळे प्रकार कोणते, तर अनेक प्रकार या ठिकाणी नकाशाचे आहेत ज्याचा विचार आपण नंतर स्वतंत्रपणे करणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने नकाशाचे प्रमुख 2 प्रकार जे काही आहेत त्या 2 प्रकारांची नावं अगोदर माहिती करून घेणं हे गरजेचं असेल. मग नकाशाचे आपल्या सिलेबसला, आपल्या अभ्यासक्रमाला प्रमुख 2 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला नकाशाचा प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे विषय वस्तू नकाशे किंवा त्याला दुसरा शब्द वापरला जातो तो म्हणजे विषयबद्ध नकाशे. त्याला इंग्रजीमध्ये थीमेटिक मॅप्स असं म्हटलं जात असतं. दुसरा प्रकार जो काय आहे तो दुसरा प्रकार म्हणजे त्याला आपण स्थानिक नकाशे असं म्हणतो.
ज्याला टोपोलॉजिकल मॅप इंग्रजीमध्ये म्हटलं जात असतं. मग आपण लक्षात ठेवायचं, नकाशाचे प्रमुख 2 प्रकार आहेत आपल्या सिलेबसला जे दिले गेलेले आहेत ते. पहिला म्हणजे विषय वस्तू किंवा विषयबद्ध नकाशे आणि दुसरा प्रकार म्हणजे स्थानिक नकाशे. याचं जर आपण एका ओळीमध्ये तुम्हाला सांगतो की विषय वस्तू नकाशे कोणाला म्हणतो आपण किंवा विषयबद्ध नकाशे कोणाला म्हणतो, तर विषयबद्ध म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील एखादा विशिष्ट विषय दाखविणाऱ्या नकाशास विषय वस्तू नकाशे असं म्हणतात. म्हणजे एकच विषय त्या ठिकाणी घेतला जातो आणि नकाशा तयार केला जात असतो. दुसरा प्रकार जो काय आहे त्याची व्याख्या जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये स्थानिक नकाशे म्हणजे काय, तर जे नकाशे प्रदेशातील मुख्य माहिती दर्शवतात व जी माहिती अनआवश्यक असते म्हणजे आपल्या कामाची नसते अशी माहिती टाळली जाते, म्हणजे त्या माहितीचा नकाशामध्ये संबंध घेतला जात नाही, अशा नकाशा प्रकारांना स्थानिक नकाशे किंवा टोपोलॉजिकल मॅप्स असं म्हणतात. आणि म्हणून आपण आजचे दिवस या ठिकाणी आपण कार्टोग्राफी म्हणजे काय याच्या ज्या व्याख्या आहेत किंवा नकाशाशास्त्र म्हणजे काय याच्या व्याख्या ज्या आहेत त्या 4 व्याख्या आपण लक्षात ठेवायचं. मग त्याच्यामध्ये आपण पहिली व्याख्या बघितली, नकाशा निर्मितीच्या कलेला नकाशाशास्त्र असे म्हणतात. दुसरी व्याख्या पहिली, नकाशा तयार करण्याच्या अभ्यासाला किंवा सरावाला नकाशाशास्त्र असं म्हणतात. तिसरी व्याख्या आपण पाहिली की पृथ्वीवरील किंवा भूपृष्ठावरील कोणत्याही भौगोलिक किंवा सांस्कृतिक प्रदेशांच्या निर्मितीची कला किंवा तंत्रास नकाशाशास्त्र असे म्हणतात. अशा व्याख्या आपण या ठिकाणी पाहिल्या. आणि त्याच्यानंतर नकाशाचे प्रकार 2 आहेत याचा विचार आपण केला. त्याच्यामध्ये विषयवस्तू किंवा विषयबद्ध नकाशे आणि दुसरा स्थानिक नकाशे हे नेमके काय असतात, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला नकाशे तयार करता येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये कोणती माहिती आपण समाविष्ट करतो याचा विचार आपण पुढचं जे आपलं लेक्चर होईल त्या लेक्चरमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत आपण हे लेक्चर व्यवस्थित बघावे, घरीच राहावे, घरी राहून अभ्यास करावा आणि स्वतंत्रपणे हा व्हिडिओ जो आहे तो आपण एकदा न बघता तुम्हाला वारंवार सुद्धा त्या ठिकाणी बघता येऊ शकतो. आणि जर तुम्हाला या संबंधी काही अडचणी असतील किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही सहज या ठिकाणी मला विचारू शकतात. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं दडपण तुमच्यावर नाही. केव्हाही कधीही तुम्ही मला शंका विचारल्या किंवा आपण व्हॉट्सॲप ग्रुपला जर लिहून पाठवल्या तरीसुद्धा तुमच्या शंकेचं निरसन या ठिकाणी करण्यात येईल. आपण हा स्वतंत्रपणे व्हिडिओ बघा, घरी राहा, सुरक्षित